नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2023-24 संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत. पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, खरीप पीक विमा 2023-24 शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई अनुदान जमा करण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत. ज्या शेतकऱ्यांची आधार समिती दिली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने द्यावी. त्या शेतकऱ्यांनाही लगेच अनुदान दिले जाईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून सन 2023 आणि 24 मधील खरीप हंगामात पीक विमा शेतीचे नुकसान झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश रक्कम खात्यामध्ये वळती झाली असून नजरचुकीने अपात्र ठरलेल्या तक्रारी मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तलाट्यामार्फत बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी KYC केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर बघा, आजपर्यंत 3,30,082 शेतकऱ्यांसाठी 394 कोटी 10,01,680 रुपये एवढी रक्कम महायुटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून 170 कोटी 42,85,000 रुपये रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात काम बाकी आहे. विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच अग्रिम रक्कम विमा जमा व्हायला सुरुवात होईल. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यासोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली होती. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानाचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे. सन 2024 मध्ये या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाई अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. तसेच यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या स्थितीमध्ये पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे. संबंधित पीक विमा कंपनीला पीक विम्याची भरपाई द्यावीच लागेल असे आदेश कल्याणमंत्री बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला दिले आहेत. काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. तसेच त्या शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसांमध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाईल. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येईल. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे. यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडले. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेला. या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता उर्वरित शेतकऱ्यांना आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.